सर्व मातापिता बंधू भगिनी आणि मित्रमैत्रिणी, मी इथे यायच्या आधी एकदा शेवटच्या बातम्या ऐकतो. त्याच्यात आता येताना 2 बातम्या ऐकल्या. तिकडे अमेरिकेच्या मिनेसोटा राज्याचा गव्हर्नर तो त्याच्या राज्याच्या सिनेटचं अधिवेशन चालू होताना पण एक भाषण करतो गव्हर्नर. तर मिनेसोटाचा गव्हर्नर आज भाषण करत असताना कोसळला. ती बातमी येत होती आणि त्यावर मग चर्चा चालू होती तज्ञांमध्ये की हा सभागृहाचं अधिवेशन सुरू होतं आहे, ते बोलत असताना हा असा बोलता बोलता का कोसळला. आणि लाईव्ह होतं ते, फुटेज पण येत होतं की असा बोलतोय, बोलता बोलता अडखळायला लागला आणि मग असा हॉलिवूडच्या पिक्चरमध्ये जसे कोसळतात ना तसा तो कोसळला. आणि मग तज्ज्ञ म्हणत होते की पाणी कमी पडलं असेल, त्याला डिहायड्रेशन झालं असेल. मग म्हणलं आज आपण पाणी पिऊन सुरू करावं, नसती रिक्स नको घ्यायला फुकट. दुसरी बातमी होती अमेरिकेच्या सरकारचं अधिकृत स्टेटमेंट, अधिकृत ऑफिशियल सरकारचं, नुसतं व्यक्ती डोनाल्ड ट्रम्प नाही, त्याचे जे काही भले बुरे फाटक्या तोंडाचे असावेत असे ट्विट नाही, अमेरिकेच्या सरकारचं अधिकृत स्टेटमेंट की साऊथ चायना सी मधले आमचे हितसंबंध सांभाळायला आम्ही समर्थ आहोत आणि गरज पडल्यास आम्ही युद्धाच्या टोकालाही जायला मागं पुढं पाहणार नाही. हे काय सलीम जावेदची डायलॉगबाजी नाही आहे, हे गंभीर आहे. आणि त्याला चीनच्या सरकारने उत्तर दिलं की अमेरिकेने तोंड सांभाळून बोलावं. ही चालू आहे आता. बघता बघता 2 दिवसात आंतरराष्ट्रीय संबंध, महासत्ता, एक आज असलेली दुसरी उगवती, तिचे जागतिक हितसंबंध, त्यामागचं भूराजकीय सगळा जो गुंते आणि ताणेबाणे आहेत ह्याचे, दक्षिण चीन समुद्रातले आमचे हितसंबंध सांभाळायला आम्ही समर्थ आहोत, गरज पडल्यास युद्धापर्यंत जायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही. आणि त्याला चीनच्या सरकारचे अधिकृत स्टेटमेंट असलेलं उत्तर की अमेरिकेने तोंड सांभाळून बोलावं, विधानं सांभाळून करावीत. त्या चीनला जागतिक पातळीचा टोकाचा धर्मांध इस्लाम त्यांच्या राजकारणाचा मित्र वाटतो. हा इस्लामिक दहशतवाद ही जागतिक समस्या आहे, तिला समोर येणारं उत्तर सुद्धा जागतिकच असणं आवश्यक आहे. इस्लामिक दहशतवाद ही जागतिक समस्या आहे, त्यामध्ये त्या इस्लामिक दहशतवादाच्या निशाण्यावर, टार्गेटवर तुमचा माझा हा भारत देश उशिरात उशिरा नंबर 2 वर आहे. शेजारचं पाकिस्तानच दहशतवादी राष्ट्र आहे, त्यांच्या तर निशाण्यावर नंबर 1 वर आहे. पण इस्लामिक दहशतवाद्यांच्या दृष्टीने अमेरिका सैतानी राष्ट्र आहे, इस्लामचा शत्रू नंबर 1. कारण सध्याच्या जागतिक राजकारणातलं चित्र, पण त्याच्या पाठोपाठ बहुधा भारत नंबर 2. कारण अमेरिका निदान धर्माच्या दृष्टीने म्हणाल तर ख्रिश्चन तरी आहे आणि इस्लामच्या वैचारिक परंपरेला ज्यू आणि ख्रिश्चन धर्म आणि त्यांचे प्रेषित आणि सर्व धर्मविचार मान्य आहे. पण जे मूर्तीपूजक आहेत, ज्यांच्या विचारात ईश्वर एकच आहे पण ते मूर्तीमध्ये कुठल्याही त्याच्या नावाने बोलवा आणि कुठल्याही रूपात, ते तर शत्रू नंबर 1 आहेत. तेव्हा जशी इस्लामिक दहशतवाद ही जागतिक समस्या आहे आणि तिला जागतिक उत्तर पाहिजे, त्या जागतिक समस्येच्या परिप्रेक्ष्य पर्स्पेक्टिव्ह चौकटीमध्ये या भारत देशाला पण सावध आणि समर्थ असणं आवश्यक आहे. त्याच्यासाठी द्वेषमूलक होण्याची गरज नाही, प्रतिक्रियावादी रिॲक्शनरी होण्याची गरज नाही, पण एक समर्थ आणि सावध आणि सर्वसमावेशकता ठेवून असं असायला पाहिजे. प्रश्न पण ह्यात आला, उत्तर पण ह्यात आलं. पण सुरुवातीला 3 असे प्रसंग सांगतो की ज्याच्यामध्ये सगळं येतं.
जास्ती वेळ नसता आणि जे म्हणायचे ते कमीच शब्दात, आणि तर मी तेवढे 3च प्रसंग सांगितले असते आणि मी म्हणालो असतो की आपण सगळे बुद्धिमान आहोत, इथं येतो त्याचा अर्थच बुद्धिमान आहोत. तर या 3 प्रसंगांच्यावर आपापला विचार करा एवढंच म्हटलं असतं. पण आपण येतो आहोत, तुम्ही ऐकता आहात, मी आभारी आहे तुमचा, म्हणून पुढचा थोडा वेळ म्हणीन आणखीन. पण म्हणायचे ते सगळं ह्या 3 प्रसंगांमध्ये आलं. एक माझा तास चालू होता, कुठल्या तरी कोर्सच्या कोणत्या बॅचवर कोणा ठिकाणी तास चालू होता, आणि चालू असलेल्या विषयांच्या मध्ये काहीतरी कारण होऊन इस्लामिक दहशतवाद, प्रचलित घडामोडींचा अभ्यास म्हणून त्या सुमाराला आयसिसनी तिकडे प्रचंड वेगाने प्रगती करून इराकचा जवळजवळ निम्मा भाग, सिरियाचा एक दुसरा भाग, याझिदी म्हणवणाऱ्या लोकांच्यावर अत्याचार करत आणि त्यांच्या स्त्रियांच्यावर बलात्कार करत आणि त्यांना सेक्स स्लेव्ह म्हणून ठेवून वर हे सगळं आमच्या धर्माने कसं सांगितलेलं आहे असं सगळं चालू होतं. आणि आयसिसचा उल्लेख आला. हे इथे मी असा सलग बोलतोय ठीक आहे, कारण तुमची परवानगी आहे. तास चालू असला तर असं माझं इंटरॅक्शन असं चालू असतं शक्यतो. ते पुढे बसलेले का हसले ते त्यांना माहिती आहे. पण असं चालू होतं म्हणून मी सहज असं मध्ये थांबलो आणि मी वर्गाला विचारलं की आयसिस काय आहे, कोणाला माहिती आहे. मला हवं होतं की अभ्यास किती अद्ययावत आहे असं सहज येत आहे का आयसिस. तर पट 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 मुलामुलींचे हात वर आले. इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया, त्याची वेगवेगळी नावं, त्याचे वेगवेगळे अर्थ, पण भर 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 एकामागून एक येणाऱ्या उत्तरांच्या मध्ये होतं की ही एक इस्लामिक मूलतत्ववादावर आधारित असलेली धर्मांधाशी दहशतवादी संघटना आहे. आणि असं चालू असताना मला वर्गाच्या एका भागातला एक मुलगा हातवर करतो आणि असं सारखा हातवर करतो असं की त्याला खूप तळमळ आहे आपल्याला काहीतरी सांगण्याचे. तर मुलांचा हक्क असतो हे तर पहिलं निश्चितच आहे की तासाला म्हणजे पहिला हक्क मुलांचा आहे. ते काही शिक्षकासकट माझे बोलण्याचं प्रवचनाची ती जागा नाही आहे. आणि मुलांना काहीतरी म्हणायचं, मला जर असा हातवर दिसला तर शक्यतो मी आहे तिथे थांबतो आणि बोल काय आहे. तो मुलगा पटकन उभा राहिला. तो म्हणाला, सर आयसिस दहशतवादी संघटना नाही आहे, धर्माचा शुद्ध अर्थ काय आहे तो सांगून जगामध्ये त्याचा प्रचार करायला स्थापन झालेली ती संघटना आहे. आणि ही आत्ता जशी शांतता आहे तशीच शांतता वर्गामध्ये पसरली, सन्नाटा होता. आणि मी एक प्रश्न विचारला त्याच्यात आधी. मुळात माझा काही हेतू नव्हता, सहज होता की माझं हे भाग्य की माझ्या तासाला 300 400 500 मुलं मुली असतात. माझं भाग्य आहे. त्यामुळे माझी इच्छा असते की सगळ्यांची नावं आपल्या लक्षात राहावीत, पण सॉरी की दरवेळी सगळ्यांची राहतात असं नाही आहे. म्हणून मी सहज त्या मुलाला विचारलं की तुझं नाव काय. तो म्हणला शाहरुख. खरं मूळ नाव त्याचं शाहरुख नाही आहे. मी त्याची आयडेंटिटी सुरक्षित ठेवायला बदललं नाव. त्याचा संबंध एका थर्ड रेट ॲक्टरशी अजिबात नाही. कुणाला तो वाटल्यास केवळ योगायोग समजावा. त्या मुलाचं आहे वेगळं काहीतरी जे असेल ते नाव, पण त्यांनी माझ्या म्हणण्याचा अर्थ आहे सन्मानपूर्वक म्हणतोय की नाव मुस्लिम नाव. आणि ते त्यांनी सांगितल्या क्षणी वर्गातला सन्नाटा मला व्हायब्रेशन जाणवले की आणखी असा घनगंभीर झालाय. आणि मी पण त्याला प्रश्न विचारला की म्हणून तू आयसिसचं समर्थन करतोयस का. वर्गातला उरलेला सगळा वेळ त्यावरची चर्चा झाली. त्या मुलाला काळजी वाटत होती की याच्या पुढे आता चाणक्य मंडलमध्ये वावरताना सगळे माझ्याकडे हा नुसता धर्मानी मुस्लिम म्हणून नव्हे तर हा आयसिसचा समर्थक म्हणून पाहणार, मला आज दहशतवादी समजणार. मला आनंद आहे की चाणक्य मंडल परिवारमध्ये सर्व जातपात धर्मपंथांची मुलं मुली त्यांचे पालक हे आपलं घर आहे म्हणून सहभागी होतात, याचा मला आनंद आहे. पण आत्ता 15 दिवसांपूर्वी महाराष्ट्रातल्या सामाजिक चळवळीतल्या खऱ्या तळमळीच्या एक थोर कार्यकर्त्या रझिया पटेल यांनी पण विधान केले सार्वजनिक जीवनात
की भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या तरुणामध्ये आयसिस आणि आयसिसची विचारधारेबद्दलचं आकर्षण वाढत चाललेलं आहे. ते वाढत चाललेलं हे मला प्रवास करताना घडणाऱ्या घटनांच्या मध्ये वारंवार दिसतं. मी ज्याला माझं सुदैव म्हणतो की चाणक्यतः सर्व जाती धर्म पंथांची मुलं मुली येतात, तर मला काही काळापूर्वी चाणक्य मंडल मधल्याच इलाज नाही विषयाला धरू नये म्हणून सांगणं भाग आहे, अन्यथा मला जरा ते बोचतं. असे उच्चार सुद्धा की तो मुलगाही धर्माने मुस्लिमच होता, पण मी त्याला या देशावर निष्ठा असलेला मुस्लिम म्हणतो. असेच बहुसंख्य आहेत, म्हणूनच भारत एकात्म टिकणार आहे ह्याची पण मला खात्री आहे. त्या मुलांनी मला पुण्यामध्ये मौलवी अझहर मसूदच्या व्हिडिओज उपलब्ध आहेत ती एक प्रत आणून दिली त्यांनी मला, की मौलवी अझहर मसूद लष्कर ए तय्यबाचा संस्थापक, टोकाचा हिंसक आक्रमक धर्मांध इस्लामची मांडणी करणारा, तो नुसता इस्लाम नाही सांगत, तो भारताचं वैर आणि नुसता भारत पण नाही हिंदूंच्या बद्दलचं वैर पार टोकाला जाऊन की ह्यांच्या सगळ्यांचा धर्म बदलून त्यांना मुसलमान तरी केलं पाहिजे किंवा करणार नसले तर मारून तरी टाकलं पाहिजे, ही भाषा बोलणारा मौलवी अझहर मसूद. त्याची व्हिडिओ पुण्यामध्ये सुद्धा उपलब्ध असते. पण अजून सुदैवानी असे भारतीय मुस्लिम आहेत की ज्यांना ते पसंत नसतं ते बरोबर आणून देतात, ते इथे आणि अशाच अनेक ठिकाणी ते शिकत पण असतात. हेच उद्याच्या आशेचं पण चिन्ह आहे. असाच मुंबईला होता तास चालू, असाच आला विषय का ते इतका धगधगती विषय आहे होतो. प्रचलित घडामोडी जग भारत महाराष्ट्र काही चर्चेल काहीतरी होऊन ले दे के घुमून फिरून कुठेतरी दहशतवादाचा मुद्दा येतोच, तसा आला. त्यावरनं काहीतरी चर्चा चालू झाली. आता मुंबईच्या तासाला एका मुलीने हातवर केला. तिचं नाव तरन्नुम, ते ओरिजिनलच सांगतोय कारण छान आहे. आधीचं पण छान होतं, नुसतं नाव म्हणलं तर शाहरुख पण छान आहे, माणूस पण तसा छान असता तर बरं झालं असतं. तरन्नुमचा हातवर तिने उभं राहून सांगितलं की ती मुंबईच्या मदरसामध्ये जाते दर शुक्रवारी. माझा तास काहीतरी शनिवार किंवा रविवारीच चालू होता. ती म्हणाली काल परवामध्येच मदरसामध्ये तिला शिकवण्यात आलं सच्चा मुसलमान कौन है. त्या दिवशी झालेला माझ्याबरोबरच्या तासाच्या 1 किंवा 2 दिवस आधी मदरसात, मुंबईतल्या मदरसात तिला सांगण्यात आलं सच्चा मुसलमान कौन है. तरन्नुमनी सांगितलं की मदरसामध्ये तिला सांगण्यात आलं सच्चा मुसलमान वही है जो वतन से मोहब्बत करे. तू जिथे राहतोयस त्या देशावर, त्या राज्यसंस्थेवर, त्या संस्कृतीवर सुद्धा वतन से वतन म्हणजे नुसती जमीन नाही आहे. सच्चा मुसलमान वही है जो वतन से मोहब्बत करे. तुम्ही अंदाज करू शकता की मुंबईत तिथे तास घेताना त्या दिवशी माझा जीव केवढ्या मोठ्या भांड्यात पडलेला असला पाहिजे. भांड्यातने अख्ख्या कुठल्या तरी महासागरात, हिंद महासागरात पडला की जर मदरसांच्या मध्ये देशभक्तीची शिकवण मिळायला लागली तर धर्मांधतेच्या प्रश्नावर मात झाली म्हणून समजून चला तुम्ही. कारण अन्यथा दुर्दैवाची गोष्ट आहे की मदरसेच भारतातले काय किंवा मुख्यतः पाकिस्तान आणि जगभरचे मदरसे, बांगलादेशातले मदरसे, आता इंडोनेशियातले मदरसे, आता अमेरिकेतले मदरसे, युरोपमधले मदरसे, हे दहशतवादाला निर्माण खतपाणी घालणारे अड्डे आहेत. हे नर्सरीज आहेत दहशतवाद आणि त्याचं टोक म्हणजे सुसाईड बॉम्बर्स, आत्मघातकी दस्ते ह्याचे. पण भारतीय मदरसांच्या मध्ये जर या प्रकारची शिकवण मिळायला लागली, त्यामध्येच पुढच्या समस्येचं उत्तर आहे. IAS झाल्यानंतर मसुरीमध्ये पहिलं प्रशिक्षण असतं. त्या वर्षांच्या मध्ये टीव्हीवर रामायण चालू होतं आणि दर रविवारी सकाळी 9 वाजता एपिसोड असायचा. सकाळी 9 वाजता भारत देश बाकीचा बंद असायचा. त्या वर्षी बंद, रस्ते सुनसान आणि लोक टीव्ही समोर बसायचे. रामायणात काम करतो म्हणून काम करणाऱ्या अभिनेत्यातल्या राम आणि सीतेनी दारू पिणं सोडलं होतं. त्याला दारू पिणं नसतं म्हणायचं, ड्रिंक्स घेणे. आता रामाचं काम करतोय, सीतेचं काम करतोय, तर ते पुढे तो राम गेला काँग्रेसमध्ये, सीता गेली BJP मध्ये, रावण पण BJPत गेला. दोघेही खासदार झाले होते एके वेळी BJPच्या तिकिटावर.
टाळ्या वाजवणारे बीजेपीचे विरोधक असावेत अशी मला शंका आहे. ते म्हणतात बघा रावण बीजेपीत गेला का नाही. पण लोकांची रामायणावर श्रद्धा एवढी जबरदस्त की अरे साधं त्याच्यात काम करतोय म्हणून त्यांनी दारू पिणं बंद केलं, की लोकांची श्रद्धा आहे. अख्खा देश 9 म्हणजे 8:55 एरवी वेळ पाळणं बिळणं काय कळत नाही, तेही इथं आपण पाहतोच होत काही प्रमाणात. आमचा दुर्दैवानी इंडियन स्टँडर्ड टाइम. पण 9 वाजता तो एपिसोड चालू होणार म्हणजे लोक नुसतं पण नाही अंघोळ करून बर टीव्ही समोर चपला घालून नाही बसायचं, कारण रामायण आहे. हळदी कुंकू व्हायचं टीव्हीला, इतकी श्रद्धा रामायणावर. तर मसुरीला अकॅडमीमध्ये आम्ही पण लाऊंज, आमच्याकरता IAS म्हणजे सरकारचे जावं आहे ना, आमच्याकरता पण एक छान लाऊंज होता. न चुकता आम्ही सुद्धा 9 वाजता पाहायला बसायचो. त्यामध्ये आमच्याबरोबर बॅचमेट असलेला डॉक्टर सुहेल अख्तर सुद्धा न चुकता रामायण पाहायला बसायचा. मित्रांच्या मध्ये गंमत चालते ना, तशी एक दिवशी समोर रामायणाचा एपिसोड मध्ये काहीतरी ब्रेक आला काहीतरी भयंकर उत्कटतेने काहीतरी चालू असतं, राम सीता वगैरे. एकदम मध्ये ब्रेक आणि कुठली तरी जाहिरात येते. कशाची येते ते मी माईकवरनं बोलतोय म्हणून सांगत नाही. तसा ब्रेक मिळतो, त्याच्यामध्ये मी म्हणलो सुहेलला की अबे साले तू क्या कर रहा है. मित्रांमध्ये चालतं ना लेग पुलिंग तसं. अबे साले तू क्या कर रहा है, इधर रामायण बैठ देख रहा है हमारे साथ, तेरे मजहब वाले तेरे को मजहब से निकाल देंगे. आता मी म्हणालो लाइटर साइडला गमतीत. त्यांनी हे वाक्य ऐकलं, तो जे गंभीर झाला. तो म्हणाला अविनाश ऐसा क्यों कह रहे हो, रामायण क्या मेरी भी विरासत नहीं है. आणि ज्या दिवशी भारतीयांना कळेल की आपापला जात पात धर्मपंथ काही असू दे, त्याचं स्वागत आहे, त्यातलं जात नको, ती गेलेली हवी आपल्या लवकरात लवकर उद्या सकाळी. पण सर्व धर्मांचा आदर आहे, ईश्वर एक आहे, तिकडे जाण्याचे रस्ते अनेक आहेत. जो तुला मनापासून पडतो त्यांनी जा, अंती आपण एकाच मुक्कामावर भेटणार आहोत. पण मी जर स्वतःला भारतीय म्हणवत असेल तर त्याचे 2 निकष आहेत. एक आहे राज्यघटनेवरची निष्ठा आणि दुसरा आहे की भारत देश म्हणजे काय, तो काय 15 ऑगस्टला अस्तित्वात आलेला नाही किंवा तो काय इंग्रजांनी ह्या देशावर राज्य केलं म्हणून आलेला नाही. भारत म्हणजे भारतीय संस्कृती, म्हणजे हजारो वर्षा देशात जी चालत आलेली. माझा धर्म काही असू द्यात, माझा ईश्वर कोणताही असू द्यात, मी ईश्वर मानू किंवा न मानू द्यात, आणि मी माझ्या ईश्वराला नाव काही देऊ द्यात, तो सगळा वेद उपनिषदांपासनं ते बुद्ध महावीरांच्या द्वारा मध्ययुगातल्या संतांपासून ते आपल्यापर्यंतचा वारसा माझा आहे असं जो म्हणतो तो भारतीय. हे ज्या दिवशी कळेल त्या दिवशी धर्मांधतेवरचं उत्तर कळेल. माझं एक कार्यकर्ता म्हणून अभ्यास करणं, मी तुम्हाला जे सांगतोय थोडंसं माझा दावा नाही फार जमतंय असं, दोन्ही अभ्यास किंवा काम. पण त्याच्या मागची सच्चाई ते करताना हे सगळं मला वाटलं की ह्याला उत्तर आहे का. काही धर्मांधता ही पुन्हा एकदा रक्तपाताकडेच जाणार. आणि या वेळेला हे तर बहुधा ह्या प्रकारे जर धर्मांधता वाढत गेली तर बहुधा गावागावांच्या पातळीला रक्तपात आणि कत्तली हा रस्ता 3ऱ्या महायुद्धाकडे पण जातो का, तर विश्व उद्ध्वस्त होण्याकडे जातो का. याला उत्तर काय असू शकतात हे पाहताना मला सापडले मौलाना वहीदुद्दीन खान. हे दिल्लीमध्ये राहणारे इस्लामचे थोर अभ्यासक. इस्लाममध्ये वाटेल तो माणूस मौलाना नाही होत. मौलाना व्हायला त्याचा इस्लामचा जबरदस्त अभ्यास असायला, असं वाटेल त्याला नाही होत आहे. आयुष्य इस्लामच्या अभ्यासाला आणि कामाला अर्पण केलेलं. आणि मला वेळोवेळी दिसत आलं की त्या प्रक्षोभक विषयावर मौलाना वहीदुद्दीन खान जे मांडतायत ते केवळ मुस्लिमांना नव्हे तर भारतासकट सगळ्या जगाला एक योग्य मार्गदर्शन आहे. हे जर पोचलं, ह्याचा जर प्रभाव नीट पोचला आणि झाकीर नाईकचा प्रभाव पोचला नाही, तो खतम झाला, तो आत्ता देश सोडून गेलाय तिकडंच जर राहिला उरलेलं आयुष्य, आणि होताना विचारांचा विजय मौलाना वहीदुद्दीन खान यांचा झाला, तर भारत आणि जगाला पण पुढची वाट बरोबर सापडणार आहे. सर्व मांडणी त्यांचा अभ्यास करताना वंदे मातरम म्हणायचं का नाही, तर आपल्या देशातले मुल्ला मौलवी शिकवतात नाही म्हणायचं, कारण त्याच्यात म्हणे कुठल्या तरी दुसऱ्या देवाचं इबादत आले. चुकीचा मुद्दा आहे. मौलाना वहीदुद्दीन खान यांनी इस्लामचे आधार सांगून सांगितलंय की भारतीय मुस्लिमांनी
वंदे मातरम म्हणायला काही हरकत नाही आणि ते अजिबात इस्लामच्या विरुद्ध नाही. बरं, मग ज्या धर्मांध मुस्लिम मुल्ला मौलवींचा वंदे मातरमला विरोध आहे त्यांचा जनगण म्हणाला तरी आहे का हो? की चालेल? जनगण मन तर राष्ट्रीय गीत आहे, राष्ट्रगीत आहे. वंदे मातरम सुद्धा राष्ट्रीय गीत आहे, अधिकृत, नॅशनल सॉन्ग. इंग्लिश वापरायचे ते दोन, की जनगण मन आपलं राष्ट्रगीत आहे आणि वंदे मातरम राष्ट्रीय गीत आहे. ही आपल्या राष्ट्रवादाने केलेली तडजोड, की आता तरी समजावून घ्या, आता तरी एकत्र येऊ. बरं, समजा मग वंदे मातरम जनगण मन आत्ता काही महिन्यापूर्वी स्वतःला इस्लामचा अधिकृत प्रवक्ता म्हणवणाऱ्या मौलवींनी केलेलं विधान आहे की आमच्या जनगण मनला सुद्धा नाही पाठिंबा, नाहीच करणार. आम्ही राज्यघटना नाही पाळणार, कारण आमचा 7व्या शतकातला शरिया तोच काय तो कायदा. म्हणून राज्यघटनेत समान नागरी कायदा सांगितला असला आम्हाला नाही चालणार. आमचा पर्सनल लॉ म्हणजे 7व्या शतकातला शरिया. मुद्दे सगळे चूक. सगळ्या मुद्द्यांच्यावर मौलाना वहिदुद्दीन खान यांनी मुळातले इस्लामचे आधार सांगूनची उत्तरं दिलेली आहेत. काळानुसार शरिया सुद्धा बदलतो, तशी बदलायची व्यवस्था इस्लामच्या मूळ मांडणीमध्ये आहे. ती इस्लामच्या मूळ मांडणीमध्ये द्वेष, हिंसाचार, तलवारीचा वापर, सक्ती, स्त्रियांना पळवून नेणे, त्यांना सेक्स स्लेव्ह म्हणून राबवणे, दुसऱ्याची धर्मस्थळं उद्ध्वस्त करणे, त्याच्यावर आपलं मशीद बांधणे, ह्यातलं काही मौलाना वहिदुद्दीन खान मूळ आधार देऊन सांगतात की ह्यातलं कशातलं मुळातलं काही नाही. म्हणून आवर्जून त्यांची भेट घ्यायला असतात. सहकारी त्यांचे मुंबईत आहेत, पुण्यात आहेत. अशी विचारी विवेकी माणसं, तीच माझी मित्र असतात. आम्ही त्यांची वेळ मागितली आणि त्यांना जाऊन भेटून आलो दिल्लीत गेल्या वर्षी. आणि आत्ता काही दिवसांपूर्वी त्यांचं आणखी एक पुस्तक प्रकाशित झालं. त्यांनी लक्षात ठेवून त्यांची सही असलेली एक प्रत पुण्यापर्यंत मला पाठवली की हे नवं झालेलं पुस्तक, आशीर्वादपूर्वक ही असलेली सही. आणि मी ह्याला मोठे आशीर्वाद समजतो की त्यांच्या ज्येष्ठतेचा, तसा विवेकी, भारताला आणि जगाला योग्य मार्गदर्शन करणारे मौलाना वहिदुद्दीन खान यांच्या लक्षात राहतं की 1 वर्षापूर्वी असा कोणीतरी सहकुटुंब सहपरिवार आपल्याला येऊन भेटून गेला. मी 1 तास, आम्ही दोघे, मी आणि पूर्णाताई, 1 तास 1.5 तास त्यांच्याबरोबर होतो. त्यांनी 1 वर्षाने होणारं पुस्तकसुद्धा पाठवलं. समस्या आणि त्याचं उत्तरसुद्धा त्यात आहे. पण समस्या जागतिक आहे, प्रश्न फक्त भारताचा नाही आहे. बाली बेट इंडोनेशियाचं. इंडोनेशिया लोकसंख्येच्या दृष्टीने जगातला सगळ्यात मोठा मुस्लिम देश, 25 कोटी लोकसंख्या आहे इंडोनेशियाची. पण इंडोनेशियाची संस्कृती भारतीय आहे. त्यातलं बाली बेट, तर बाली बेटावरची बहुसंख्य जनता अजूनही धर्माने हिंदू आहे. आणि केवळ बाली बेटावर नाही, अख्ख्या इंडोनेशियामध्ये अजूनही रामायण आणि महाभारत आमचा वारसा म्हणून सांभाळलं जातं. नियमितपणे इंडोनेशियामध्ये रामायणाचे प्रयोग पाहायला मिळतात. मला शंका आहे की इथं पुण्या मुंबई सकट महाराष्ट्र, भारतात नाहीत आपल्याला पाहायला मिळणार. की कोणी झाला तुमची भारतीय संस्कृती म्हणजे काय हो, तर तिचा एक फार महत्त्वाचा घटक आहे रामायण आणि महाभारत. तर मला मिळेल का पाहायला माहीत नाही. मला आपल्याला बहुधा ते डिजिटल रेकॉर्डिंगमधले रामानंद सागर आणि डॉक्टर राहीम असूम रझांचं रामायण आणि नंतरचं महाभारत, पण प्रयोग होतात का, त्यावर नृत्य आहेत का, तर आपलं भरतनाट्यम सकट वेगवेगळी कथक, ह्याच्यामधल्या कहाण्या कृष्णाच्या. पण रामायण मला पाहायला मिळेल का, आपल्याला, मला शंका आहे, भीती आहे आणि दुःख आहे की नाही भारतामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा पाहायला मिळणार. पुणे सांस्कृतिक राजधानी. पण इंडोनेशियाच्या प्रवासात कुठेही गेलं तरी मिळतं पाहायला. ते अभिमानाने दाखवतात. इंडोनेशियाच्या नोटेवर गणपतीचं चित्र आहे. चलन जे कॅन्सल नाही झालेलं अजून. इंडोनेशियाच्या चलनावर गणपतीचं चित्र आहे. आणि किस्सा खरा का नाही मला माहिती नाही, हे सांगून सांगतोय की किस्सा सोशल मीडियात काही वेळा फिरतो. मला माझ्या इंडोनेशियाच्या प्रवासात सुद्धा ऐकायला मिळाला. तरी मी, माझी जबाबदारी आहे की बोलेन तर पुराव्यानिशी बोलेन, नाही तर मी नीट सांगून, की मला माहिती नाही ह्याचा मूळ आधार. पण किस्सा म्हणून की स्वतंत्र इंडोनेशियाचे पहिले अध्यक्ष डॉक्टर सुकार्नो, त्यांना कोणीतरी विचारलं की तुमच्या नोटेवर गणपतीचं चित्र कसं काय, की इंडोनेशिया हे इस्लाम बहुसंख्या असलेलं, त्याच्यावर गणपतीचं चित्र काय. तर असं बोललं जातं की सुकार्नोंनी दिलेलं उत्तर आहे कि हमने अपना धर्म बदला है, बाप नहीं बदला. की ठीक आहे, आम्ही एक विचार आणि ईश्वरापर्यंत पोहोचण्याचा रस्ता म्हणून इस्लाम, पण अरे आमच्या संस्कृतीची जी विचारधारा आमची चालू, तर त्या बाली बेटावर आता इंडोनेशिया सकट दहशतवादी कृत्य घडतात. आणि जाऊन एखाद्या बारमध्ये किंवा एखाद्या डान्स फ्लोअरवर गेला दहशतवादी, स्वतः सकट दिलं उडवून 200 जणांना. आत्ता जाकार्ताचा गव्हर्नर
धर्माने ख्रिश्चन आहे, तर उदार असलेल्या या इंडोनेशिया देशामध्ये लाखो नागरिक रस्त्यावर येतात त्या जाकार्ताच्या गव्हर्नर विरुद्ध. तो ख्रिश्चन हे नाही खपत. काहीतरी त्यांनी विधान केलंय, खरं म्हणजे काही त्याच्यात काही इस्लाम किंवा प्रेषिताचा अपमान नाही, पण खपत नाही. तर त्याला नाव आहे धर्मद्रोहाचा कायदा, अशी इस्लाममध्ये आहे संघ, ब्लास्फेमी, धर्मद्रोहाचा कायदा. इस्लाम अथवा प्रेषिताचा अपमान करणे हे देहांत शिक्षे योग्य गुन्हा आहे असं म्हटलं जातं. मौलाना वहिदुद्दीन खान यांचं पुन्हा त्यावर उत्तर आहे, किस्सा आणि गोष्ट सांगून, की अजिबात ह्या प्रकारची हिंसा सांगितलेली नाही. मौलाना वहिदुद्दीन खान हदीसमधला एक किस्सा सांगतात. इस्लामचे 3 मूलाधार आहेत, मूळ कुराण, त्यानंतर ईश्वराने प्रेषिताला जो कायदा दिला म्हणजे शरिया, आणि हदीस म्हणजे स्वतः पैगंबर असताना त्यांनी जे वेगवेगळे निवाडे दिले किंवा आपले किस्से किंवा लोक त्यांच्याकडे अडचणी घेऊन येत असत त्यांना जे सांगितलं त्याची झालेली नोंद. आणि इस्लामच्या विचारव्यूहामध्ये असं सांगण्यात आलंय की तुमचा जिथे जिथे तुम्हाला प्रश्न पडेल जीवन कसं जगू, तुमचा पहिला मूलाधार कुराण. पण जर तुम्हाला वाटलं की त्याच्यात आपल्या प्रश्नाचं नेमकं उत्तर सापडत नाही, आता काय करू, तर दुसरा आधार शरिया. आणि तरी सुद्धा जर असं वाटलं की नाही ह्याच्यात उत्तर सापडते, तर त्या मला जीवनात समोर आलेल्या प्रश्नावर प्रेषित आणि पैगंबरांनी काय निकाल दिला होता ते पहा, म्हणजे हदीस. तर ज्या वेळेला तिकडे डेन्मार्कच्या एका वृत्तपत्राने प्रेषिताची कार्टून्स छापली, नको होती असं आधी सांगतोय मी, पण छापली. बरं, छापली ते छापली, तिच्यामध्ये मोहम्मद पैगंबरच दहशतवादी असं दाखवलं होतं. मुस्लिम चिडले, मी समजू शकतो, पण म्हणून उठून जगभर दंगली भारतासकट. ते डेन्मार्कमधल्या साप्ताहिकामध्ये कोणी इथे समर्थन केलं का त्याचं? कोणी पुन्हा ती उचलून इथे छापली का? ती फ्रान्समधल्या, जर्मनीतल्या दुसऱ्या साप्ताहिकांनी छापली. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा मुद्दा होता, मुद्दा महत्त्वाचा आहे, तरी पण भारत देश सन्मान करतो. इथे कोणीही ते कार्टून छापली नाहीत. मी पण सांगतो की श्रद्धांचा सन्मान केला जावा. इस्लाममध्ये मूर्तीपूजा नाही आणि प्रेषिताचं सुद्धा चित्र काढायचं नसतं, तर त्या श्रद्धेचा आदर म्हणून काढू नका. ते ज्यांना पटत नव्हतं ते ईश्वराची आणि प्रेषिताची निंदा करत होते, ब्लास्फेमी. आणि अर्थातच त्यांचे भक्त असलेल्यांना ते आवडत नव्हतं, ते रागवत होते, पण ते मार्गदर्शनासाठी प्रेषिताकडे यायचे. अशा एकेवेळी त्यांनी येऊन विचारलं प्रेषितांना की हे मक्केमध्ये काही नागरिक ईश्वराची पण निंदा करतायत, तुमची पण करतायत, किती त्यांना समजावून सांगितलं तरी ऐकत नाहीयेत, आम्हाला राग येतोय, काय करू सांगा.